इथे ना सगळ्यांना गोरं होण्याची खूप जास्त घाई लागलेली आहे. तुम्हाला पण लवकरात लवकर आणि फास्ट असं चुटकीसरशी पटकन गोरं व्हायचंय का? तर आपली ही जी सिरीज आपण चालू केलेली आहे ती नीट नक्की ऐका आणि तुम्हाला तुमची जी काही स्किन अचीव करायची आहे त्याच्यामध्ये अल्केमी सलोन तुम्हाला नक्की हेल्प करेल. तर ही सिरीज पहिल्यापासून ते शेवटपर्यंत डेफिनेटली ऐका. एक्सफोलिएशन आणि रिन्यूअलचे आजची सिरीज आहे नंबर 2, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड हे एक नॅचरल मॉइश्चर फॅक्टरचं सुद्धा काम करतं आणि त्याचबरोबर हे एक एच्या फॅमिलीमधनं बिलॉंग करतं, म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड हे लॅक्टिक ऍसिड आहे. आणि त्याचबरोबर ते आपल्याला खूप नॅचरल सोर्सेस पासून मिळतं, म्हणजेच मिल्क फर्मेंट केल्यानंतर आपल्याला लॅक्टिक ऍसिड हे मिळतं. सो हे खूप नॅचरल आहे, माइल्ड आहे, सेफ आहे आणि कुठल्या स्किन टाईपसाठी असणार आहे हे पण आपण पुढे बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लॅक्टिक ऍसिड हे काय काम करतं? तर लॅक्टिक ऍसिड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेड स्किन सेल्सला रिमूव्ह करायचं काम करतं, मॉइश्चरला अट्रॅक्ट करायचं काम करतं. एकमेव असं इन्ग्रेडियंट आहे जे एक्सफोलिएशन बरोबरच तुम्हाला हायड्रेशन सुद्धा स्किनमध्ये मेंटेन करायचं काम करतं आणि हायड्रेशनला इम्प्रूव्ह करायचं सुद्धा काम हे लॅक्टिक ऍसिड करतं. सो लॅक्टिक ऍसिड हे खूप जेंटल एक्सफोलिएटर आहे जे सगळ्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. पण ते कधी, कसं आणि कुठल्या पर्सेंटेज फॉर्ममध्ये वापरायचं ते आता आपण बघणार आहोत. त्याच्याही आधी आपण बघणार आहोत की स्किनला ते काय बेनिफिट देतं, म्हणजे लॅक्टिक ऍसिड वापरल्याने, डेली यूज केल्याने आपल्या स्किनला त्याचा काय फायदा होतो. तो सगळ्यात पहिले स्किन खूप सुंदर ग्लो करते, त्याचबरोबर जे टेक्स्चर असतं ते इम्प्रूव्ह करतं, स्किनला खूप सॉफ्ट, सपल आणि प्लम्पी देण्याचं काम लॅक्टिक ऍसिड करतं. त्याचबरोबर जे डेड स्किन सेल्स आहेत ते रिमूव्ह झाल्यामुळे स्किनला एक वेगळं स्किन कलर जो असतो तो खूप छान इन्हान्स होण्याचं काम लॅक्टिक ऍसिड करतं. आणि त्याचबरोबर जे हायड्रेशन आहे त्याला बूस्टिंग देण्याचं काम सुद्धा लॅक्टिक ऍसिड करतं. आता आपण बघूया की कुठल्या स्किन टाईपला लॅक्टिक ऍसिड तुम्ही वापरू शकता. तर सगळ्यात पहिले तर जर तुमची स्किन खूप डल झालेली असेल, पॅची झालेली असेल, कुठे कुठे ब्लॅक स्पॉट्स हलके हलके आलेले असतील, अनइव्हन स्किन टोन असेल, त्याच्यानंतर खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल, कुठल्या तरी गोष्टींमुळे तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह झालेली असेल, तर अशा सगळ्या स्किन टाईपला म्हणजेच ड्राय स्किन, सेन्सिटिव्ह स्किन, कॉम्बिनेशन स्किन, अशा सगळ्या पद्धतीच्या स्किन टाईपला तुम्ही लॅक्टिक ऍसिड यूज करू शकता. इम्पॉर्टंट काय तर लॅक्टिक ऍसिड आणि ग्लायकॉलिक ऍसिड मधला डिफरन्स. ग्लायकॉलिक ऍसिड जे आहे ते सगळ्यात जास्त स्ट्रॉंग एक्सफोलिएशन म्हणून काम करतं, ते स्ट्रॉंग आहे. आणि लॅक्टिक ऍसिड हे जे आहे हे माइल्ड एक्सफोलिएशन करतं पण हायड्रेटिंग पण आहे. सो हे जास्त सॉफ्ट, सपल आणि जे स्टार्टिंगला म्हणजे जे सुरुवात करू इच्छितात एक्सफोलिएशन सिरीजमध्ये किंवा ज्यांना स्किन केअर कधीही केलेली नाहीये पण आता त्यांना सुरुवात करायची, जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी लॅक्टिक ऍसिड अतिशय उत्तम इन्ग्रेडियंट आहे. लॅक्टिक ऍसिड यूज करताना कॉमन मिस्टेक्स काय केल्या जातात? तर कॉमन मिस्टेक्स म्हणजे डेली यूज केल्या जातं स्ट्रॉंग पर्सेंटेजचा, ओव्हर एक्सफोलिएशन केलं जातं आणि सगळ्यात मोठं कॉमन मिस्टेक म्हणजे सनस्क्रीन स्किप केलं जातं. सनस्क्रीन वापरतच नाही का, तर हे वापरतोय, गोरी होते स्किन, कशाला सनस्क्रीन वापरायचं, हा एक झोन असतो. सो सनस्क्रीन स्किप करतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे बिगिनर्स आहेत ते सुरुवातीलाच लॅक्टिक ऍसिड हे खूप स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बरोबर ती कॉम्बिनेशन करून मिक्स करून वापरलं जातं, ज्याची खूप हाय लेवलला रॅशेस रिॲक्शन स्किनवरती येऊ शकतात. तर ही गोष्ट किंवा ही मिस्टेक करू नका. तुम्हाला जर प्रॉपर स्किन कन्सल्टेशन हवं असेल तर तुमचं क्लिअर पिक्चर मला पाठवा, अल्केमी सलोनला पाठवा. तर तुमच्या क्लिअर पिक्चरनुसार सुद्धा ऑनलाईन आपण गायडन्स देऊ शकतो, जे नायका, अमेझॉन, फ्लिपकार्ट कुठल्याही कॉमन वेबसाईट्सवरनं प्रॉडक्ट तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमच्या स्किन कन्सल्टेशननुसार आपण सजेशन देतो. मेडिकलमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. इट्स नॉट नेसेसरी की प्रत्येकाला काहीतरी स्ट्रॉंग प्रॉडक्टच पाहिजे आणि सगळ्यांना कोरियन ग्लास स्किन पाहिजे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की अफोर्डेबल आपल्याला प्रॉडक्ट मिळत नाहीत आणि जे अफोर्डेबल असतात ते कसे वापरायचे, कधी वापरायचे, ते माझ्या स्किनसाठी सुटेबल आहेत की नाही हे माहिती नसतं किंवा त्याचे कॉम्बिनेशन्स बऱ्याच वेळा चुकतात जे आपण रील बघून मागवतो. तर तुम्हाला जर प्रॉपर कन्सल्टेशन करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता, तुमच्या क्लिअर स्किनचा मला फोटो पाठवू शकता आणि त्याच्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला कन्सल्टेशन देऊ शकते की तुम्ही काय होम केअरला एक डेली रुटीनमध्ये सिम्पल प्रोडक्ट लाईन यूज करू शकता, ते ज्यांनी तुमची स्किन डे बाय डे इम्प्रूव्ह व्हायला नक्की हेल्प करेल. जेंटल एक्सफोलिएशन इज रिअल ग्लो. तुमच्या स्किनला
जर लॉंग लास्टिंग ग्लोईंग इफेक्ट द्यायचा असेल, तोही कुठल्याही पद्धतीने स्किनला इरिटेशन न पोहोचता किंवा कुठल्याही लॉंग टर्म मध्ये स्किनला हार्म जर तुम्हाला पोहोचवायचा नसेल आणि तुम्हाला जेंटल एक्सफोलिएशन करायचं असेल, तर लॅक्टिक ऍसिड सारखा हिरो कोणीच नाहीये. तर लवकरात लवकर तुम्हाला सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या पेजला फॉलो करा. फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, तर तिथे जाऊन सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण घेऊन येणार आहोत. नेक्स्ट एपिसोड आपला होणार आहे, तो आहे सॅलिसिलिक ऍसिड.